ओम नमो आदेश सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आणि तुमच्या यूट्यूब चॅनलवरती। तर सगळ्यांनी लास्ट व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं, सगळ्यांनी मला कॉल केले, भरपूर जणांनी मेसेज केले आणि माझ्याबद्दलची ज्यांना कुणाला काळजी वाटते ह्या व्हिडिओमधनं ते मला स्ट्रॉंगली अजून फील झालं की खूप जण आपल्यावर प्रेम करणारे लोक आहेत आणि खरंच तुम्ही मला खूप प्रेम करता, माझ्यावर खूप प्रेम आहे तुमचं, सगळ्यांना भरपूर काळजी आहे। तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद। आणि जसं तुम्ही लास्ट व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं तसंच ह्या व्हिडिओला सुद्धा द्याल ही खात्री आहे मला। सगळे कसे आहात? मस्तच असणार, कायम हसत राहा। आणि जसं सगळ्यांनी मला सांगितलं, हे बघा प्रत्येकाच्या माणसामध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत, प्रत्येक जण आज प्रॉब्लेममध्ये आहे। पण मला असं वाटायचं ह्या फेजमध्ये की मीच खूप प्रॉब्लेममध्ये आहे। तर मला सगळ्यांच्या फोनवरनं मेसेजवरनं समजलं ह्या गोष्टी आणि सगळ्यांनी मला हे फील करून दिलं की मी कशी स्ट्रॉंग आहे, त्यासाठी थँक्यू सो मच। मी माझी लाईफ पॉझिटिव्हली पुढे घेऊन जाते आहे, मी स्वतः नेहमी पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करते आणि तुमचा असाच आशीर्वाद माझ्यावरती कायम असू द्या आणि कायम तुमच्या प्रेयरमध्ये मला असू द्या, माझ्यासाठी प्रेयर करा। आणि मला इतकं सांगायचं आहे की खूप जणांचे जे काही प्रॉब्लेम असतात प्रत्येकजण व्हिडिओ काढून किंवा कुणाला कॉल करून सांगू शकत नाही। तर जे कोणी आपल्या जवळचं आहे त्याला तुम्ही कॉल मेसेज करून तुमचे प्रॉब्लेम सांगा, तुमचं मन मोकळं होईल त्याच्याने आणि तुम्ही लाईफमध्ये नेहमी पुढे जात राहा आणि हसत खेळत तुमचं लाईफ चालू द्या, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आता मी हा व्हिडिओ ह्याच्यासाठी करते आहे, ह्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी सांगणार आहे की आफ्टर डिस्चार्ज काय झालं माझ्यासोबत आणि ते रिझन मला समजलं का की कशामुळे ह्या गोष्टी सगळ्या झाल्या माझ्यासोबत। तर आज खूपच गरमी आहे, तर समजून घ्या तुम्ही सगळ्यांनी। आफ्टर डिस्चार्ज मी थोडे दिवस लातूरलाच राहिले, 10 दिवस मी लातूरला राहिले। त्याच्यानंतर मी माझ्या माहेरी नाशिकला गेले। नाशिकला गेल्यानंतर मला काही चैन पडत नव्हती। मी सगळे रिपोर्ट घेऊन, जे काही माझ्याकडे झेरॉक्सचे रिपोर्ट होते, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, माझे सगळे रिपोर्ट्स त्यांनी घेतलेले होते, ओरिजिनलवाले माझ्याकडे झेरॉक्स होते। मग ते सगळे झेरॉक्सचे रिपोर्ट्स घेऊन मी नाशिकच्या डॉक्टरांना गायनॅकला दाखवल्यानंतर त्यांनी मला काही सांगितलं की रिपोर्ट बघून तुझे तर रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत। ऑब्व्हियसली मला नॉर्मल रिपोर्ट दिले तर माझे रिपोर्ट नॉर्मलच असणार आणि त्यांनी बोललं की काही प्रॉब्लेम तुला प्रेग्नन्सीमध्ये नव्हता, मग हे अचानक होण्याचं रिझन आपल्याला शोधण्यासाठी काही टेस्ट कराव्या लागतील। ते टेस्ट मला त्यांनी लिहून रेकमेंड केल्या, त्याच्यानंतर मी त्या टेस्ट केल्या, त्याच्यात माझं थायरॉईड वाढलेलं होतं। मग मला थायरॉईड स्पेशलिस्टकडे जायला सांगितलं डॉक्टरांनी। मी तिकडे गेले आणि त्या डॉक्टरांनी मला एक शॉकिंग गोष्ट सांगितली, ते ऐकून मला खरंच खूप वाईट वाटलं की जेव्हा मी त्यांना दाखवलं तर त्यांनी मला सगळं सांगितलं की थायरॉईडवाल्यांचं एक स्पेशल ट्रीटमेंट असते बघा। आपण जेव्हा प्रेग्नेन्सी प्लॅन करतो तेव्हा आपल्याला जर थायरॉईड असेल किंवा आपली थायरॉईडची हिस्ट्री अगोदरपासून असेल तर आपल्याला काय करायचं असतं की आपल्या वेटच्या दुप्पट डोस आपल्याला दिला गेला पाहिजे इन प्रेग्नेन्सी। आणि जेव्हा नॉर्मल आपला थायरॉईड असतो, म्हणजे आपल्याला प्रेग्नेन्सी नसते, तेव्हा आपल्याला पाऊण गोळी दिली जाते, म्हणजे पाऊण गोळीचा डोस असतो आपला, असं डॉक्टरांनी मला सांगितलं। इन प्रेग्नेन्सी माझा डोस पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये काही वाढवला नव्हता ना कमी केला होता। तर इथे त्यांची खरी चूक झालेली आहे की प्रेग्नेन्सीमध्ये माझा डोस वाढवला नव्हता। माझं 6व्या महिन्यापर्यंत वेट 50 to 52 kg होतं। तर मला डोस चालू होता 100 पॉवरचा। त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे हे झालं की मी 6व्या महिन्यापर्यंत माझं बाळ ते सर्वाईव्ह करू शकलं। त्याच्यानंतर 7व्या महिन्यामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे बाळाची ग्रोथ झपाट्याने होत असते। बाळाची ग्रोथ होत असताना जो तो 100 पॉवरचा डोस आहे तो बाळाला काही पूर्ण पडला नाही।
मला त्यावेळेस 125 पॉवरची गोळी त्यांनी द्यायला पाहिजे होती, पण तो डोस काही त्यांनी वाढवला नाही किंवा माझं काही थायरॉईडचं चेकअप करून थायरॉईड वाढलं आहे कमी झालं आहे हे असं काही केलं नाही. मग बघा डोस किती द्यायचा होता? 125 पॉवरचा, म्हणजे 100 होता तर 125 करायचा होता. ह्या एका डोसमुळे आज माझं बाळ माझ्याजवळ नाही आहे. कारण जर त्या बाळाला पुरेसा डोस थायरॉईडचा मिळाला असता तर आज ते बाळ माझ्या हातात असतं आणि मी आई असते. तर मला जेव्हा त्या डॉक्टरांनी हे एक्सप्लेन केलं की तुला का डोस वाढवला नाही, तेव्हा माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच नव्हतं. आणि काय मी त्यांना सांगू की का हे असं झालं. कारण तुम्ही सगळ्यांनी जर्नी बघितली प्रेग्नेन्सीची. मी खूप हेल्दी आणि हसरी खेळती माझी प्रेग्नेन्सीची जर्नी होती आणि एका डोसमुळे आज हे एवढं सगळं घडून गेलं. माझं आयुष्य अख्खं चेंज झालं. म्हणजे मी जिथनं स्टार्ट केलं होतं माझी लाईफ गोल फिरून परत त्याच पॉईंटला आली. माझ्यासाठी ही खूप इम्पॉर्टंट प्रेग्नेन्सी होती. मी पहिले पण तुम्हाला सांगितलं, कारण प्रत्येक बाईसाठी पहिली प्रेग्नेन्सी खूप इम्पॉर्टंट असते. हे बघा, प्रत्येक कपलसाठी पहिली प्रेग्नेन्सी खूप इम्पॉर्टंट असते. आपल्याला काहीच गोष्टी माहिती नसतात, काय होतं, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. तशीच मी पण होते. मला ह्या व्हिडिओमधनं एकच सांगायचं आहे, ज्यांना कोणाला थायरॉईड आहे त्यांनी प्रेग्नेन्सीमध्ये एक्सपिरियन्स डॉक्टरकडनंच ट्रीटमेंट घ्यायची. आपली थायरॉईडची ट्रीटमेंट वेगळी असते आणि प्रेग्नेन्सीची ट्रीटमेंट वेगळी असते. तर तुम्ही हलगर्जीपणा अजिबात करू नका. तुमच्या डॉक्टरांना सतत विचारत राहा, थायरॉईडची टेस्ट सतत करत राहा आणि तुमचा थायरॉईडचा डोस हा मेंटेन करून घेत जा. कारण एवढ्याशा चुकीमुळे कुठलीही गोष्ट होऊ शकते. थायरॉईड हा आजार खरंच खूप गंभीर आहे हे मला ह्या गोष्टीवरनं खरंच समजलं की आपण किती लक्ष द्यायला पाहिजे ह्या गोष्टींकडे. आणि मी लक्ष देऊनसुद्धा काहीच झालं नाही, माझ्या हातात काहीच आलं नाही. तर मला एवढं सांगायचं आहे, नवीन आपण असतो, आपल्याला काही एक्सपिरियन्स नसतो, आपल्याला सांगणारं कोणी नसतं, गाईड करणारं कोणी नसतं. तर ह्या व्हिडिओमधनं तुम्ही सतर्क व्हा आणि तुमची ट्रीटमेंट चांगल्या ठिकाणी करा, एवढंच मला सांगायचं आहे. हे बघा, माझ्यासोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये असंच मला वाटतं. की कुणाच्या एखाद्याच्या चुकीमुळे आपण आपलं सर्वस्व गमावून देतो आणि खूप अवघड क्षण असतो. ह्यातनं सावरणं खूप अवघड आहे. लोकांना वाटतं मी हसरी खेळतीये, इतकी छान आहे, हिला काही फरक पडत नाही आहे. पण मला माहिती मला काय होतं आणि किती फरक पडतो. मी दिवसभर एका जागेवर बसून राहते. मी कुठे काही गोष्टी ठेवल्या मला पटकन आठवत नाही. परत एकटीच मी तासनतास रडत बसते. ही गोष्ट विसरणं खरंच खूप अवघड आहे. आणि मला माहीत नाही, मी माझ्या डिप्रेशन फेजमध्ये आहे. मला नाही समजत की काय करायला पाहिजे. मी खूप विसरायचा प्रयत्न करते पण ते विसरता येतच नाही आहे मला. आणि अवघड आहे माझ्यासाठी हे खूप जास्त. होईल सगळं चांगलं, मला माहिती आहे, स्वामी करतील सगळं चांगलं. नाथ आहेत माझ्यासोबत. पण तरीसुद्धा वाटतं कुठे ना कुठे विसरणं खूप इझी आहे. हे बोलणं खूप इझी आहे पण करणं खूप अवघड आहे. हे बघा, हा असा मुमेंट आहे जो मी माझ्या प्रेझेंटमध्ये सतत आठवून तो खराब करू शकत नाही माझा प्रेझेंट. पण हा एवढीही अशी आठवण आहे की मी ती कायम पुसूनही टाकू शकत नाही. खूप अवघड आहे माझ्यासाठी हे. जसं लोकांना दिसतं तसं नाही आहे. मी प्रत्येक शॉर्ट व्हिडिओमध्ये घेऊन दाखवू शकत नाही. आता मी रडते, आता मी हसते, आता मी उदास आहे, हे मी दाखवू शकत नाही. लोकांना सांगू शकत नाही मी किती आतून तुटलेली आहे. कसं तरी मला जोडून मी उभं केलं आहे. माझा संसार आहे, माझा नवरा आहे, मला ते पुढे न्यायचं आहे, त्यासाठी मी उभी आहे. अक्षरशः माझे हात असे थरथरायला लागतात. अचानक मला काय होतं समजत नाही. मी अचानक शांत होते. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत सध्या घडत आहेत. तरी पण मी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते. तुमच्या सगळ्यांच्या काळजीने मी
उभी आहे. तुमच्या सगळ्यांचं माझ्यावरती प्रेम आहे. असंच कायम माझ्यावरती प्रेम असू द्या. आणि ज्या गोष्टी माझ्यासोबत झाल्यात त्या गोष्टी इतर कोणासोबतही होऊ नये. सगळ्यांनी आपल्या बायकोची काळजी घ्या. आई होणं म्हणजे बाईचा पूर्ण दुसरा जन्म आहे. तुम्हाला माहिती नाही, माझ्या हातात बाळ आलं नाही, पण माझ्या शरीराला ज्या वेदना झाल्या आहेत त्या मी एक्सप्लेनसुद्धा करू शकत नाही. जसं डिलेवरी झाल्यानंतर बाईला त्रास होतो तसाच मला त्रास आहे. माझं पोट सुटलं आहे, माझी तब्येत जाड झाली आहे, मला काही सुधरत नाही आहे, काही समजत नाही आहे, टाक्यांचा त्रास आहे. सगळ्या गोष्टी एका स्त्रीसाठी म्हणजे तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही. आफ्टर डिलेवरी एक बाई कुठल्या फेजमधनं जाते. तर तिची काळजी घ्या, तिला सांभाळा, तिला आधार द्या. तू कशी आहेस ग हे विचारत जा. मला माहिती आहे की ज्याच्या घरी बाळ येतं बाळाकडे सगळ्यांचं लक्ष असतं, पण तुम्ही त्या आईकडेही लक्ष द्या तेवढंच. आणि तिला विचारत जा की तुझी तब्येत कशी आहे, तुला आफ्टर डिलेवरी तुला काही त्रास होतोय का. तर सगळ्यांनी काळजी घ्या, कायम हसत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय लव्ह यू.